कृष्णात हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। हे अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवर गाजलेलं आहे। आज कसं कामकाज चालणार आहे, सरकारकडून काही महत्त्वाची घोषणा केली जाणार आहे का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? श्वेता, महायुती सरकारचं हे पहिलेच अधिवेशन आणि या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजतील। या प्रामुख्याने अधिवेशनामध्ये मुद्दे दोनच गाजले, ते म्हणजे परभणी आणि बीडच्या ज्या घटना आहेत त्या प्रामुख्याने चर्चेत आल्या। त्या निमित्तानं वाल्मिक कराड, त्यांच्याशी जोडले गेलेलं धनंजय मुंडे, यांचे नवीन मंत्री झालेले धनंजय मुंडे यांचे नाव, त्यांच्या राजीनाम्याची मागणी, असे बरेच मुद्दे हे राजकीय पाहायला मिळायला गेले। परंतु त्याचबरोबर प्रामुख्यानं जे पुरवण्या मागण्या आहेत त्या सरकारनं टेबल केल्या आणि त्या मंजूर करून घेतलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर काही विधेयक जे आहेत, ज्यासारखी जनसुरक्षा सारखी बिलं जी आहेत ती देखील टेबल करण्यात आली। त्या आजचा दिवस जो प्रामुख्याने आहे तो शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे। सत्ताधारी विरोधक हे आपले आमदार जे आहेत ते आपले मतं मांडत आहेत, परंतु आता आजचा दिवस असणार आहे तो सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे सरकारकडून कशा प्रकारे या अंतिम आठवडा प्रस्तावावर कशा प्रकारे उत्तर दिलं जातं। काही विधेयक जे आहेत ती देखील सहमत करून घेतली जातील, परंतु शेवटचा दिवस असल्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर प्रामुख्यानं सत्ताधारी आणि विरोधक असे दोघांच्याही पत्रकार परिषदा होतात आणि एकमेकांच्यावर आरोप केले जातात। त्यामुळं नक्कीच एक आठवडा उलटून गेलेला आहे मंत्रिमंडळ विस्ताराला, तरी देखील खाते वाटप झालेलं नाही। कुठलं सर्व बिनखात्याचे मंत्री 39 तसेच आहेत, त्यामुळं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील बिनखात्याचे आहेत, त्यामुळे सर्व खाती ही मुख्यमंत्र्यांकडे राखली गेलेली आहेत। त्यामुळं ह्या सर्व विषय जो आहे तो शेवटच्या दिवशी गाजण्याची शक्यता आहे आणि प्रामुख्यानं धनंजय मुंडे आज कदाचित कामकाजामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यावेळी ते काय बोलतात आतमध्ये सभागृहामध्ये ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णात, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।